जेवढं इथे ठाण्यात आणि तुमच्या या सगळ्या लोकांनी रक्कम दिले आता एंट्रीसाठी थँक्यू सो मच. शो तुम्हाला आवडतो असं आम्हाला रोज आम्हाला कळतंय आणि तुम्ही बघताय प्रेमाने. हा शो मी माझ्या आईसाठी केला होता ॲक्च्युली, कारण की आईचा 75वा वाढदिवस होता आहे. म्हणजे तिची खूप इच्छा होती की तिच्या मुलांनी एक मराठी मालिका करावी. तिच्यासाठी हे एक मोठं गिफ्ट होतं म्हणून मी हा शो तिला गिफ्ट म्हणून दिलेला आहे आणि ते गिफ्ट खूप फळफळलंय, बेसिकली लोकांना खूप आवडलंय आणि ते दिसतंय प्रेम तुमचं बघून इथे. सो थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि वी आर रिअली ग्रेटफुल अँड ऑनर्ड अँड गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. वा वा वा. असं झालंय खरं, मला इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतंय, सगळ्यांकडनं इतकं प्रेम मिळतंय. आत्ता सुद्धा आणि एरवी सुद्धा आम्ही कुठेही बाहेर गेलो तरी लीला म्हणून असं लोक ओळखतात आणि पहिल्यांदाच मला असं माझ्या कॅरेक्टरवरनं लोक ओळखायला लागली आहेत आणि खूप छान वाटतंय. आणि थँक्यू, आमच्यावर इतकं प्रेम करताय, आमची सिरियल बघताय. अशीच आमची सिरियल बघत राहा आणि आम्ही पण पूर्ण प्रयत्न करू तुम्हाला असंच एंटरटेन करायचा. आणि थँक्यू सो मच. वा वा वा. मग आपण शिवाला आणि आशूला बोलवूया. सगळं जोरदार टाळ्या शिवा आणि आशूसाठी झाल्या पाहिजेत. तुम्हाला शिवा ही मालिका किती आवडते हे कळण्यासाठी जर एकदा जोरदार टाळ्या जर आम्हाला मिळाल्या तर आम्हाला कळेल की तुम्हाला ही मालिका किती आवडते. बहीण आहे हे माहिती नाहीये वगैरे काय. आता या एकंदरीत पुढे मालिकेमध्ये काय होणार आहे काय सांगशील शिवा आम्हाला तू? शिवा पहिल्यांदा कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे, मनापासून प्रेम करते त्याच्यावर आणि तिला हे सगळं दिसतं की तिची बहीण आणि जो छकुला आहे तिचा त्यांचं लग्न होणार आहे. त्यामुळे सध्या तिचा प्रेमभंग झाला एवढं तर खरं, पण त्या ती प्रेमभंगाला कसं पुढे जाऊन काय काय करेल किंवा किती शांत राहील किंवा किती त्याच्याशी मैत्री ठेवेल किंवा नाही ठेवणार किंवा काय कसं होईल ते पुढे बघत राहिलं पाहिजे. किंवा शिवा म्हणून ती काय करेल ते ऑफकोर्स सिरियलमधनं बघून कळेल तुम्हाला. आता येत्या 27 तारखेपासून लग्न सप्ताह होणार आहे, बरोबर आहे की नाही? या तीनही मालिकांमध्ये आपल्याला लग्नाचे काही वेगळे वेगळे क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. लग्न होणार आहे नाही होणार आहे हे सगळं हेच सांगतील बरं का. आम्ही काही त्याच्यामध्ये पडणार नाही आहोत, कारण यांनाच ते उत्तम पद्धतीनं माहिती आहे हे खरंच करणार आहेत की नाही, बरोबर आहे की? हो, आमचं लग्न होणार आहे की नाही हाच मुद्दा आहे, पण मी इतक्या गोड पद्धतीने केळवण करताय म्हणून शिवा तिचं मनातल्या मनात केळवण तर करते. पण आमचं लग्न होणार आहे की नाही हे बाबा माहित नाही मला, कारण की किती जणांना वाटतं यांचं लग्न व्हायला पाहिजे? सगळ्यांना वाटतंय. आणि जर यांचं लग्न झालं तर आहेर घेऊन किती जण जाणार? तिथे काही लोकांनी हे करेक्ट आहे, बोलवायला कशाला हवं. पण शिवा तुम्हाला बोलवायची गरज नाही, तुम्ही सगळे येऊच शकता. ही इकडची गँग आहे ना, ही खूप हुशार आहे. यांचं म्हणणं काय लग्नाला जाऊ दे, हळदीला बोलवा. अरे तुमच्यासारखी माणसं जर हळदीला आली त्याच्यानंतर ती समोरची पार्टी घाबरलीच पाहिजे. वा वा, बरोबर ना? आणि लग्न व्हायलाच हवं. पण हे आशूला कसं काय कळणार पण की हिची बहीण आहे आणि हिच्याच बहिणीबरोबर तुझं लग्न आहे आणि तिची बहीण योग्य आहे का शिवा योग्य आहे? कसं कळणार? तुम्हाला काय वाटतं कसं सांगायला पाहिजे? नाही ना, पण हिने सांगायला कसं पाहिजे किंवा कसं कळलं पाहिजे? डायरेक्ट प्रपोज. तुमचं लव्ह मॅरेज आहे का? बरं या जरा आम्हाला सांगा बरं कसं प्रपोज करतात ते. या 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 त्या धावल्याच. हे बाळा वाजलं हो. तू एकदी जवळ सापडशील आम्हाला. या हा तुम्ही शिवाला शिकवणार ना. यांचं बरं आहे आपलं कोणी काका बघत आहात का? बरं तुम्हाला आवडेल त्याला करा. बरं कसं करायचं जरा दाखवा बरं. आशू, हा खरंच तुम्हाला खूप आवडतोस. रडू नका रडू नका. प्लीज, आय लव्ह यू. शिवा आता शिवानी करायला पाहिजे नाही. शिवाला पण असं तू शिवाला करतोय प्रपोज असंच
करायला हवा ना. किंवा शिवा आहे ना, शिवा शिवा कसं प्रपोज करेल, हा बरोबर की नाही? म्हणजे जसं डॅशिंग डॅशिंग प्रपोज करेल ना, डॅशिंग शिवा करेल डॅशिंग प्रपोज. म्हणजे जंगलात गाडी घेऊन जाईल आणि तिथे थांबवेल. आता हो बोल, नाही तर इथे सोडून जाते तुला. कसं करेल शिवा प्रपोज, आपण जरा बघूया. सगळ्यांचा खास शिवा शिडी मारून. शिवाला अजून ते उमगलंच नाही कसं बोलावं त्याच्याशी. पण आज तुम्ही सगळे एवढे माझ्या सपोर्टला आहात तर मी काहीतरी तर करते. हा प्रयत्न कर काहीतरी प्रयत्न कर. फक्त आला आणि जेवून गेलं असं कसं वाटतं ते? तर हा चल. भाई चकुल्या हा आई बोलली. भाई चकुलं भाई. ह्याचं एक्सप्लेनेशन आहे. हा. पण बऱ्याच गोष्टी करतो. पण भाई हे माझं पेटंट आहे त्याच्यामुळे भाई चकुल्या. सिंगल आहे अजून. आई कसं बोलली? अरे भाई अरे तो एकदा आणि ठीक आहे भाई बाई. असं. ठीक आहे बाई. नाही बाळा. हा बर कंटिन्यू. पुढे जे बोलीन ते कदाचित कळेल ना. हा तर भाई चकुल्या मला तू खूप आवडतो. वा वा. मनापासून आवडतो. तू आपल्या गाडीत बस, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. बाई तू माझ्या RX-100 वर बस, मी घेऊन जाईन तुला. वा. मग आता चकुल्याचं उत्तर काय आहे? त्याला त्याने दिलंच नाही. काय सांगतेस एवढं सरप्राईज. एवढं हे खूप मोठं सरप्राईज आहे. मग याचं उत्तर मला वाटलं होतं आपल्यात मैत्री आहे. उत्तर मागणंच येत आहे. हा बर, मग काय उत्तर फायनली? ओके. पण खरं तर गंमत काय आहे? छकुल्याचं उत्तर नक्की काय आहे हे आपल्याला हे आपल्याला लवकरच कळणार आहे. आ. 27 तारखेपासून पुढे झी मराठीवर धूम धडाका होणार आहे. वा 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 वा. त्याच्यामुळे तुम्हाला बघायला गंमत तर येणार आहे. हा? उत्तम आहे म्हणजे. मला खरं तर गंमत आहे. माझं आणि दिव्याचं लग्न ठरलंय. अरे नको बोलू रे तू. ते नको म्हणताय. नको बोलू ते रे. त्या आणि असं म्हणाले त्या, हे नको. राव इथे दिव्याच्या ऐवजी शिवा चालली माझ्याबरोबर. आता इथल्या इथे प्रपोज करून टाकतो काय. हा. म्हणजे हे बघा, त्याला इच्छा नाही तर आपण असं जबरदस्ती नाही नाही करू. नाही, त्याला इच्छा आहे, त्याला इच्छा आहे. नाही, इच्छा त्याला आहे, इच्छा इच्छा आहे. आहे. Yes, इच्छा yes, आहे. इच्छा आहे. माझ्या छकुल्यालाच इच्छा अरे नाही. इथे नवऱ्यापेक्षा वरातीच जोरात आहे. त्याला इच्छा आहे, त्याला इच्छा मला आहे. असं होतंय दिव्याने हे बघितलं तर तिला काय वाटेल. चला हा. घाबरला वाटतं. नाही हो नाही हो, घाबरत. नाही घाबरत. थांबा. किंवा तुला येता येता कोणी वेगळं आवडलंय का? ते कसंही सांगा मला. आपली शिवाच आवडली. हा. तर शिवा मला असं वाटत होतं की आपल्यात फक्त मैत्री आहे, पण ह्या मैत्रीचं रूपांतर आता आय थिंक प्रेमात होते. मला तू खूप खूप आवडतेस. बापरे! हे कसं जमणार आहे? तुझी डॅशिंगगिरी, तुझी दादागिरी, तुझी भाईगिरी, तुझा मन मोकळेपणा, तुझं वागणं बोलणं हे जगा वेगळं आहे. आणि ते जगा वेगळं वागणं बोलणं मला खूप आवडतं. वा. शिवा मी तुझ्यावर प्रेम करतो. वा. बापरे! नाव घेते, आमच्या अरे वा, छकुला मोठा झाला. छकुल्याने तयारी बघितली का केवढी केली आहे ती? तयारी झालीये, बोल्यावर चढलाय हा मुलगा. नाही हो मला माहिती आहे. बर काय कोण कोण घेतो पहिला उठा? नाही नाही, अरे व्यवस्थित घे की. आणि सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी. नाव घेतो आपल्या डॅशिंग शिवासाठी. वा 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 वा. छान. मला पण सांग. मला नाही येत उखाणे. तू वाट्या बदल ना. मेथीची भाजी नको शेवट. भाजीत भाजी मेथीची. नको. अरे पण हे मी कसं करू? वाट्या बदल तू. काय? नाव घेते उफ. हा. नाव घेते छकुल्याचं, केळवण होणार प्रेमाचं. वा वा वा. काय तुझा उत्साह आहे नाव घेण्यामध्ये.
अतिशय दडपण लागलं. वा वा. पण मजा, धन्यवाद. आणि तुम्ही दोघांनी खूप मजा आणलीत या एकंदरीत छोट्याशा सेगमेंट मध्ये सुद्धा. मी तुम्हा दोघांनाही विनंती करणार आहे की तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा स्थानाबद्ध व्हायचं आहे. वसुंधरा आणि आकाश. हा 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 वसुंधरा आणि आकाश, जरा एक माईक द्या बरं. काय वसुंधरा काय बोलते हे आम्हाला कळलं पाहिजे, बरोबर की नाही. आकाश नेहमीच गप्पा मारत असतो माझ्या बरोबर. पण तत्पूर्वी आपण जर एकदा प्रोमो पाहूया का. या तुम्ही मांडलं, वा वा वा, खूप छान. आणि म्हणून पुन्हा कर्तव्य आहे, बरोबर आहे की नाही. वा वा वा. बरं, आता पुन्हा कर्तव्य आहे म्हटल्यानंतर, आता हे कर्तव्य आहे म्हटल्यानंतर आमचंही कर्तव्य आहे कुटुंब म्हणून की तुमचं केवळ बिलवण नीट झालं पाहिजे, बरोबर की नाही. तर आता तुम्ही इथे आलेले आहात, कसं वाटतंय. तुझं मगाशी सांगायचं राहूनच गेलं नाही का की कसं माझं वाटतंय. नेहमीच राहूनच जातं, खूप बोलते मी. तर हो, मला खूप मजा येते. थँक्यू सो मच. तुम्ही हा शो बघताय, तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतंय, थँक्यू. आणि ठाण्यात येण्याचं कसं मी खूप येतो, माझे खूप नातेवाईक इथे राहतात, माझं येणं इथे होतच असतं. तर आज एका वेगळ्या पद्धतीने इथे आलोय, तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप मजा येते. अँड थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आमच्याकरता, सो थँक्यू. वा वा. बरं का, किती जणांना असं वाटतं की लवकरात लवकर या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे किंवा वेगळीकडे या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला. एकमेकांबरोबरच व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. का व्हायला पाहिजे पण का व्हायला पाहिजे असं. त्यांची फॅमिली कम्प्लीट व्हायला पाहिजे. अच्छा, अपूर्ण family तो, complete. अपूर्ण ती. हा, अच्छा अच्छा. बरं, पण मुलांचं काय म्हणणं आहे. मुलांचं काही फार त्याला हो, म्हणजे सपोर्ट आहे असं आम्हाला काही वाटत नाही. माझा मुलगा So, जेव्हा त्याला कळलं की आकाश त्याचा बाबा आहे, तेव्हापासून बनीला काहीच दिसत नाही. त्याला त्याची आई दिसत नाही, कोणी दिसत नाही, त्याला फक्त बाबा पाहिजे असतो. वा वा वा. बरं, तुम्ही शूट करत असताना काही गमती जमती होतात की नाही. जसं तू म्हणालीस की यार फुल ऑफ स्क्रीन पण फुल सपोर्ट असतो म्हणून, तर काय गंमत आहे ही. अरे यार, मुलांसोबत मला वाटतं ज्याही सेटवर मुलं असतात ना लहान, तिथे एक आपसुकच एक वेगळं वातावरण तयार होतं आणि मजा असते, मजा होत असते. मुलं खूप इनोसंट असतात, त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला आवडत असतात. आता माझ्या स्वतःच्या घरी माझा मामाचा मुलगा आहे, त्यामुळे तो असा एकदम वेगळ्या क्षणी माझ्या आयुष्यात आला होता. त्यामुळे त्याला बघत बघत मी जसं पॅरेंटिंग शिकली आहे, त्यामुळे तिकडे या मुलांबरोबर मला वेळ घालवताना किंवा त्यांच्याबरोबर गप्पा मारताना, आणि मुलं स्वतःहून आपसुकच इतकी प्रेमळ असतात ना की आपल्याला काही वेगळं प्रयत्न नाही करावा लागत है ना. मला वाटतं मी करेक्ट बोलते ही गोष्ट. सो ते प्रेम आपल्याला आपोआप मिळत जातं आणि आपण देत जातो. ते इतकं सोपं आहे आणि त्यामुळे ते नातं तयार होतं. सो मला वाटतं की पुन्हा कर्तव्य आहे हे जे टायटल आहे त्याच्यामध्ये ही जी नात्यांची गोडी आहे ना ती खूप चांगल्या पद्धतीने मांडली. आणि आय एम व्हेरी हॅपी की मी माझ्या तिन्ही मुलांबरोबर, आम्ही दोघेही, आम्ही आमच्या तिन्ही मुलांबरोबर खूप एन्जॉय करतोय आणि खूप मनापासून काम करतोय. वा 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 वा. बरं, आता 27 तारखेपासून आपला जो हा लग्न सप्ताह आहे तो सुरू होणार आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला काय खूप पॉईंट्स असणार आहेत, काय गमती आम्हाला पाहायला मिळणार आहेत, काही आम्हाला धमक्या मिळणार आहेत का. थोडेफार गोष्टी तर तुम्हाला सांगू शकतो, कारण तुम्ही आता बघितलं असेल की वसुंधराचा पहिला नवरा हा परत आलाय. सो त्यामुळे काही गोष्टी घडतील, तो ड्रामा कसा क्रिएट होईल, लग्न होणार नाही होणार ही तर पुढची गोष्ट आहे. पण काय काय घडणार आहे तुम्हाला 27 तारखेपासून कळेलच. सो प्लीज बघा. लग्न होणार नाही होणार माहित नाही, पण आज केळवण मात्र जोरदार होणार, हो की नाही. वा, खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हा सगळ्यांबरोबर गप्पा मारल्यात. आणि मेथीची भाजी घेऊन आलो होतो पण तिने ऑलरेडी घेतली. मग आता दुसरं घे. पण तिला मेथीची भाजी आवडत असेल तर नाही, तिने मी हा मग मला आवडते मेथीची, घे तू. नको वेगळं मेथीची भाजी चालेल का. नाही, हे बघ आमच्या प्रिन्सिपल आहेत ना, त्या आहेत. हा, ते बघ, नाही दुसरा प्रयत्न करूया. मला नाही चालेल. ओके. घेऊन देवा ब्रह्माच्या साक्षीने, हा, घेऊन देवा ब्रह्माच्या साक्षीने हातामध्ये हात, वा सोडणार नाही कधी आकाश वसुंधराची साथ. वा. माझ्या मैत्रिणीने मला शिकवलं होतं, जरा मी माझ्या गुरुकडून
गुरु इथेच आहे. पर्सनल रायटर घेऊन येते. क्षण क्षण बघत आहे. रेडी ना हा, लक्ष असू द्या. हा. मुशायरा झाल्यासारखं एकदम तुम्हाला. नाही गुरु आहे ना आपली, तिला दिलं पाहिजे respect. बरोबर. वा वा, अप्रतिम अप्रतिम, क्या बात आहे, जोरदार. इतका सुंदर उत्तर आजपर्यंत कोणी घेतला नव्हता. मी पण शिकली. नाही घेते मी. स्टार्टिंग असं. घेते आता काय करायचं? अरे ह्याचं नाव घ्यायचं म्हटल्यानंतर तुला एवढं का असं येतं? तो आणि बिचारा कधीच सोडण्यात नाही, साथ मी म्हणतोय. संसार पूर्ण पोचतोय आपण. संसार हसत खेळत होणार आहे, संसार असं काहीतरी असेल. हा, तेच ना. सॉरी माझा तिच्या हसण्यात आपण ओळखूया काय काय शब्द आहेत ते मध्ये. लूप लागतोय. पनवेलला जायचं रे. बंद करून बर चला डोळे बंद करू. हा आता अरे आता घेते मी. टेन्शन येतं बायकांना माहिती होतं, पण एवढं लीला या दोघांचं. नवरी मिळे हिटलरला. वा वा वा, इतका प्रेमळ हिटलर मी पहिल्यांदा पाहिला. तर आपण आधी प्रोमो पाहूया का? चला. पण हिटलरला हसताना पाहून सुद्धा किती छान वाटतं की नाही? एक नंबर आहे ना स्माईल. अच्छा हसता. माझी आई पण म्हणते हस कधीतरी. पण आता तुम्हाला काय वाटतंय की लीला आलेली आहे, ती काहीतरी लीला दाखवून त्याला हसवेल असं वाटतंय तुम्हाला? नक्की लीला, काय वाटतंय तुला पुढे कसं काय काय होणार आहे? तू लग्न करणारच का? इथून सुरुवात आहे सगळ्यात पहिल्यांदा. कारण काय नाही म्हणते आणि काहीतरी धडपडते आणि त्याच्या प्रेमात पडते पुन्हा. लीला काही असं प्रेमात पडलेली नाहीये, पण मी ते हसत नाही ह्यावरनं मी एक सांगते की एवढं नक्की आहे की जोपर्यंत लीला एजेंटच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत ते हसणार नाही. हे खरंय की नाही? एजे याच्यावरती सुद्धा हसलेलं नाही. कॅरेक्टर, फुल कॅरेक्टर यार, कमाल यार. पण मी खरं सांगू का की सतत असं सिरियस चेहरा करून आपण एखाद्याला पाहिले की आपल्याला वाटतं अरे काय माणूस आहे हा, पण हा माणूस गोड दिसतो यार त्याच्यात सुद्धा, वाटतो की नाही? हे मला असं वाटतं हे सगळं क्रेडिट आहे त्यांचं आणि जरा जोरदार करा म्हणून त्यांच्यासाठी झालं पाहिजे. इतकं सुंदर कॅरेक्टर पकडणं आणि ते पोट्रे करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट असते. वा वा वा. नाही मग प्रेमचंद वगैरे ठेवूया. मग काय ठेवूया आपण? हसमुख राय काय? हसवा. आता हिटलरचं बारसं होणार आहे आज ऍक्च्युली. काय वाटतं नवीन तुम्हाला? नवीन नाव शोधलं. काय ठेवलं पाहिजे यांना नाव? अभिराम छान आहे, हिटलर नको, अभिराम छान. काय वाटतंय तुम्हाला? ते लग्न बघण्याच्या कार्यक्रमामध्ये एक आलेले असतात माहितीये का तुम्हाला? आत्या विद्या असते ती मध्येच काहीतरी बोलत असते, तशा त्या बसलेल्या आहेत. जेवण येतं असं येत असेल असं. वा वा वा. पण मस्त धमाल.
पण खरंच आहे, अभिराम हे नाव खूप छान आहे, बरोबर की नाही? एजे सुद्धा छान आहे. हिटलर जरा सूट करत नाही असं वाटतं ना तुम्हाला? शोभताय, स्टोरीप्रमाणे ते बरोबर आहे, बरं पण वाटतं. रिअल लाईफ मध्ये नाही मी असं. तुम्हाला आवडतंय ना? बरं, चालवून घेऊन आपण. तुम्ही बोलले ना म्हणून. वा वा, तुमच्यासाठी काय पण. बर, हा लीला बदलेल. अरे भल्या भल्या बायकांनी बदलल्या नवऱ्यांना तर काय आहे इथलं. बरोबर ना? मग मला माहिती आहे ना, अनुभव आहे मला. लीला ना बरोबर शोधली आहे म्हणजे त्यांनी. असंच पाहिजे, देव बरोबर देतो त्यांना जोड्या. आता इथे बघा हसण्याने दिली आहे, नाव घ्यायला सांगितलं की हसत सुटते. तिथे शिवा म्हणजे डेंजरच एकदम. भाई सुरुवात केलं भाई. आय लव्ह यू. मला असं वाटतं व्हॅलेंटाईन डे पेक्षा त्यांच्याकडे रक्षाबंधन जोरात असेल भाई. हा बर, तर आता आपण, तुम्हाला काय आवडतं? मला, आपण काय बघासपासून अनेक मालिकांबद्दल आपण बोललो, बरोबर आहे का नाही? ते आले आणि बोलत होते, मी त्यांना बोलण्याची तर संधी देईन. पण पटकन जर तुम्हाला काही हिटलरला सांगायचं असेल किंवा लीलाला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? किंवा काय आवडतं तुम्हाला या मालिकेतलं, हे काय तुम्ही सांगाल? बरं सांगा बरं, कोण सांगताय पटकन? की नवरी मिळे हिटलरला, काय सिरियल असेल ही. हो. पण जेव्हा बघायला सुरुवात केली ना तेव्हा एवढा म्हणजे उत्साह वाढत गेलाय, पुढे काय होणार, पुढे काय होणार. आणि लीलाची करामत, लीलाची धडपड, अल्लडपणा, बालिशपणा खूप सुंदर. आणि हिटलर म्हणजे हिटलर नाही बोलू शकत. खरंच तुम्ही खूप सुंदर आहात, खूप छान आहात. तुमची भूमिका खूप आवडते मला. या त्यांच्या बाजूला उभं राहून बोला, तुम्हाला अजून आनंद होतो. इतकं छान नटून पण आलात तुम्ही. आपलंच हळू हा थांबा थांबा, हरकत नाही, या जवळ या जवळ. हा या या. ही सिरियल जरी चालू झाली ना तर माझे मिस्टर म्हणतात ताई तुझा हिटलर आला. शिट्टी हिटलर साठी. हा खरंच खूप सुंदर मालिका ही. आणि त्याच्या भूमिका वटवणारे सुद्धा एवढे सुंदर घेतलेत ना, खूपच छान घेतलेत. आणि आता श्वेता ती पण छान आहे, पण सगळ्यात भूमिका मला दुर्गाची आणि आईची आवडते. आईचं बोलणं एवढं सुंदर दाखवलंय की अभिराम अभिराम, खूपच सुंदर. आणि दुर्गा म्हणजे खरंच मोठी सून म्हणून तिने कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे. खूप छान, खूप छान सिरियल आहे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अभिराम आणि लग्न व्हावं नक्की. हा तुमचं, माझा फोटो काढा. याला म्हणतात मंदित संधी. वा वा वा, धन्यवाद. 27 तारखेपासून लग्न सप्ताह सुरू होतोय, तर काय त्याच्यामध्ये आम्हाला खरंच लग्न होणार आहे तुमच्या दोघांचं? काय होणार आहे? हळद मिळत तुम्ही स्टेप बाय स्टेप करत चाललेला आहात, पण काय आपल्याला 27 तारखेपासून आम्हाला पाहायला मिळणार आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शो किती फास्ट पेस्ड आहे, काही ना काहीतरी होतच असतं त्याला शोमध्ये. हे ऍक्च्युली तुम्हालाच नाही, आम्हाला पण तसंच वाटतं शूट करतानाही, कारण की उद्या काय होणार ते आम्हाला पण माहीत नसतं. कारण की रोज एवढं शूट करत असतो आणि खूप एक्साइटिंग गोष्टी चाललेल्या असतात आजूबाजूला. पण आता मजा आता ती सांगितली की सगळं सांगितलं तर मजा राहणार नाही ऍक्च्युली. सो पेशन्स ठेवून जे तुम्ही प्रेमाने बघताय शो ते बघत राहा. आणि खूप चांगलं काय काय होणार आहे पुढे. खूप उतार चढाव आहेत आणि खूप कलरफुल गोष्टी, खूप अमेझिंग गोष्टी होणार आहेत. सगळे कॅरेक्टर तुमचे लाडके जे कलाकार आहेत सगळे, मी आणि लीलाच नाही फक्त, पण बाकीचे पण जे कलाकार आहेत ते एवढे सुंदर काम करत आहेत, तर त्यांचं पण खूप चांगला ट्रॅक आहे पुढे. पण बघत राहा, खूप मजा येणार आहे. एक धमालचा शो पुढे घेऊन येतो तुमच्यासाठी. सो थँक्यू. असंच प्रेम करतात बस, बाकी काय. बरं, एजेचं लग्न आहे, एवढं मोठं लग्न आहे, बरोबर आहे की नाही? एवढे श्रीमंत आहात तुम्ही, बरोबर ना? काय आमची 5-50 ताठा वाढली तर काय फरक पडणार आहे? तर बोलू आम्हालाही सगळ्यांना लग्न स्पॉन्सर केलंय सगळं. बरं. वा. बरं, एक शेवटचा प्रश्न जाता जाता आपल्या सगळ्यांसाठीच, की हिंदीमध्ये तुम्हाला आम्ही पाहिलेलं आहे, बरोबर आहे? तर आता मराठीमध्ये काम करत असताना कसं वाटतं? आईसाठी काम करत आहात
हे आईसाठी करण्यासाठी आपण आलो, पण आता ही मालिका करताना कसं वाटतंय? जाज्वल्य अभिमान हेच म्हणू शकतो. वा वा. मराठी होण्याचा दरवेळेला अभिमान होताच मला. पण काय होतं की देशभर आम्ही ट्रॅव्हल केलंय. बाबा माझे आर्मीमध्ये होते, वा. तर आई माझी शिक्षिका आहे, तर त्यामुळे सगळीकडे आम्ही फिरलोय, सगळीकडचं कल्चर पाहिलंय. पण शेवटी पुण्यात येऊन जे आम्ही बेस केला हा. ते पुण्यासारखी जागा नाही, मुंबईसारखी. ठाणं आणि पुणं मला खूप सिमिलर वाटतं त्या दृष्टिकोनाने. सो मला मजा येते मराठी करताना, आणि कल्चर आपल्या लोकांमध्ये जास्ती काम करायला जास्ती मजा येते. बरोबर. एक घरात घर पण येतं आणि घरात सगळे लोक असतात, फॅमिलीसारखं वाटतं, आणि ते मला खूप आवडतं. कम्फर्ट एक फिलिंग जी असते ती मला मिळते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ठाणे आणि पुणे खरंच साम्य आहे दोघांमध्ये. फक्त एकच फरक आहे, ठाण्यात अपमान होत नाही. बरोबर की नाही? नाही, पण मी कोथरूडचा, सदाशिव पेठेतला नाही. हा. हे जे काय तुम्ही वाटून घेतलंय आधार कार्डावरचा मी नाही आणि हा मी आहे म्हणून वगैरे. चला आपण लीलाला विचारूया. लीला, तू काय सांगशील आता? या हिटलरला कशा पद्धतीने सरळ करणार आहेस, किंवा काय लग्न तरी करणार आहेस की नाही? तुझ्या मनात काय आहे? मी उखाणा घेते. बापरे. तुला कळेल माझ्या मनात काय. हा. हे म्हणजे काहीतरी वेगळंच होतं नाही? गणिताचा पेपर असं सांगितल्यावरती नाही, मी आधी सायन्सचा फॉर्म्युला लिहिते, जो अभ्यास झालाय तो पहिला करूया असं. बनायचं होतं हिरोईन, करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम. वा वा. बनायचं होतं हिरोईन, करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम, पण नशिबाने अशी पलटी मारली की पदरात पडला अभिराम. वा वा वा. हेच आहे की तिला ऍक्ट्रेस व्हायचंय, तिला काहीतरी करायचं, ऍक्टिंग करायचंय, पण शेवटी बहुतेक नशिबात एजेस आहेत. सो तेच आहे की आता कसं होतं, आणि आम्ही एकत्र येतो का, एकत्र आलो, लग्न झालं म्हणून काय आम्ही तरी पण आम्ही एकत्र येतो की वेगळेच राहतो, हे खूप होणार आहे पुढे काय काय. सो त्यासाठी नक्की तुम्ही आमची सिरियल बघा. वा वा. तू लोणच्याची जाहिरात केलीस, आता लसूण चटणीच्या जाहिरातीसाठी इथे बाहेर लोक जमलेली आहेत. निश्चितपणानं तू तीही करशील आणि छान पद्धतीने करशील. एक सांगा मला, मग त्यातला एक बेस्ट मी घेतो. पण नाव बदला बरं, लीलाच घ्या, म्हणजे ते आपलंच सारखं होतील. शेजारी हे माझे संपलेत. महागुरु. संपलेत माझे संपले. यायचे 500-500 रुपये. थांबा, थांबा. चांदीच्या परातीला सोन्याची करी, बदल. चांदीच्या परातीला सोन्याची करी, चांदीच्या परातीला सोन्याची सोन्याची करी, लीला दिसते बरी आणि माझ्या कुटुंबाला सांभाळेल तेव्हा खरी. तिला दिसते बरी, पण माझ्या कुटुंबाला सांभाळ तेव्हा. तेव्हा खरी. वा. पण तुम्ही घरे बदललेत ते बरं केलं. काय झालं त्यांच्यासाठी झालं पाहिजे. तुमच्या प्रेमाला आपण घेतलं. या 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 या. औक्षण आपण करून घेऊया. जरा असे या. साधारण शिवा असं करायचं असतं.
बाप्पा